जर तुम्हाला वाटत असेल ना की चिकन बिर्याणी शिवाय मज्जाच येत नाही, तर एकदा तुम्ही अशी ही व्हेज बिर्याणी करून पहा. याला खाल्ल्याच्या नंतर ना तुम्ही चिकन बिर्याणी ते विसरूनच जाता. तर याला बनवायला सगळ्यात पहिले कढईने एक भांडं घ्यायचं, त्याच्यात कापलेलं बटाटा, गाजर, मिरची आणि टमाटर टाकून द्यायचं. त्याचबरोबर बीन्स, फ्लावर, अद्रक, लसूण, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि दही टाकून द्यायचं. आता मसाल्यामध्ये घ्यायचं बिर्याणी मसाला, मिरची पावडर, मीठ, धना पावडर, गरम मसाला आणि थोडंसं तेल टाकून द्यायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करायचं. 10-15 मिनिटं याला मॅरिनेट व्हायसाठी एका साईडला ठेवून द्यायचं. त्याला मॅरिनेट होतो लगेच तांदूळ घ्यायचे. आता इथं मी गौरीचा बासमती राईस डिलाइट तांदूळ घेतलेला आहे. मी ना बिर्याणी बनवायसाठी यांचे तांदूळ वापरतच असते, कारण की याचा खूपच मस्त वास येतो आणि बनल्यावर ना एकदम खिले खिले चावल दिसते ते. तर मी हे तांदूळ घेतले आणि त्यांना चांगलं पाण्यामध्ये 2-3 बाया धुवून काढला आणि अर्ध्या तासासाठी भिजवायला ठेवलं. तांदूळ भिजूस तवर लगेच एका पातेल्यामध्ये पाणी भरून गॅसवर ठेवलं आणि त्याच्यात दालचिनी, काळे मिरे, तेजपत्ता, मीठ, पुदिना, तेल आणि लिंबाचा रस टाकला आणि भिजवलेले तांदूळ पण टाकून दिले आणि चांगलं हलवून घेतलं. तांदूळ बघा शिजल्यावर दुपटी तिपटीनेच लांब झाले. तांदूळ चांगले शिजल्यावर काढून घ्यायचे आणि लगेच त्याच पातेल्यात मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकून द्यायच्या. त्यांना चांगलं हलवून शिजवून घ्यायच्या आणि अर्धी भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. भाजी काढल्यावर उरलेल्या भाजीमध्ये शिजलेले तांदूळ टाकून द्यायचे आणि लगेच प्लेटमध्ये काढलेली भाजी पण टाकून द्यायची. तळ्याला कांदा टाकायचा, पुदिना टाकायचा आणि परत भात टाकून द्यायचा. आता भाताच्या वरून पण थोडासा पुदिना आणि तळ्याला कांदा टाकून द्यायचा. लगेच एक अल्युमिनियम फॉइल घ्यायची, तिने पातेलं सगळं झाकून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून भात थोडा वेळ शिजून द्यायचा. भात शिजला की अल्युमिनियम फॉइल काढून घ्यायची आणि त्याच्यात 2 कलर टाकायचे. आता कलर टाकायचं ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू पण शकता किंवा सोडू पण शकता. आता झाली आपली व्हेज बिर्याणी रेडी. तिला लगेच गरमागरम प्लेट मध्ये सर्व्ह करून घ्यायचं, दही किंवा रायत्यासोबत खाऊन घ्यायचं. तर तुम्ही पण ही गौरी बासमती राईस पासून बनलेली बिर्याणी एकदा नक्कीच ट्राय करून पहा. कशी झाली ते कमेंट मध्ये सांगायचं अजिबात विसरू नका.